नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा हिवाळा स्पेशल काही टिप्स शेअर करणार आहे ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होतील। चला टिप नंबर पहिलीला सुरुवात करूयात। बऱ्याचदा जेव्हाही आपण मिरची आणतो तर मिरची जास्त काळ टिकण्यासाठी आपण त्याचे जे काही देठ आहेत ते काढून ती निवडून ठेवत असतो। मग अशा वेळी जेव्हा आपण डायरेक्टली हाताने हे करत असतो तर मिरची आपण व्यवस्थित निवडून ठेवल्यानंतर त्याची देठ काढल्यानंतर आपल्या हाताची प्रचंड आग होते। मग आता ही आग आपण अगदी हात जरी धुतले ना तरीही ही आग जात नाही। मग आता एवढ्या साऱ्या मिरच्या मी सुद्धा निवडून घेतलेल्या आहेत आणि हातानेच निवडल्या आहेत। मग अशा वेळेस खूप हाताची आग होत असेल तर हे व्हाईटवालं कोलगेट घ्यायचं आणि ते आपल्या हाताला लावायचं। बऱ्याचदा मसाला तुम्ही वाटला असेल किंवा दुसरं काही केलं असेल, लसूण सोलला असेल तरी पण आग होत असेल तर अशा पद्धतीने लगेच काय करायचं, कोलगेट लावायचं। आपल्या हाताला लगेच थंडावा मिळतो। एखाद मिनिटभर हे कोलगेट आपल्या हाताला असंच लावून ठेवायचं। कोलगेट 1 मिनिट लावून ठेवल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचे। जी काही जळजळ होत होती ते पूर्ण निघून जातं। चला आता हिवाळा म्हटलं तर मस्त असा भाजीपाला मिळतो आणि त्यामध्ये हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने आपण मेथीची भाजी ही खूप खातो, कारण मेथीची जुडी जी आहे ती स्वस्त सुद्धा झाली असते। पण आमच्या इकडे काही स्वस्त झाली नाही बरं का, ही जुडी मला 35 रुपयाला भेटली आहे। आता मेथीची भाजी करायची म्हटलं तर ती निवडून सुद्धा घ्यावी लागते आणि निवडायची म्हटलं तर त्याला टाईम सुद्धा फार लागतो। मग अशा वेळेस जर तुम्ही वर्किंग असाल किंवा टाईम फार कमी असेल आणि निवडायची जी आहे बिलकुल तुम्हाला आवडतच नसेल अशी भाजी निवडायला, तर तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते। ही पद्धत करत असताना तुम्ही लहान मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करू शकता। जो काही आपला झारा असतो ना तो घ्यायचा आहे किंवा मग गाळणी असते बघा, स्टीम करतो आपण त्यामध्ये, त्या गाळणीचा वापर केला तरी चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला जेवढे काही होल आहेत झाऱ्याला त्या संपूर्ण होलमध्ये एक एक मेथीची भाजी जी आहे त्याची दांडी घालायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही बघाल अशी कोवळी लसलशीत अशी पानं वरती राहतात। काही वरचे आपण कोवळे असे काड्या घेत असतो ना मेथीच्या भाजीच्या, त्या सुद्धा याने व्यवस्थितरित्या निघल्या जातात। सो तुम्ही हे करत असताना मुलांना सुद्धा इन्व्हॉल्व करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा खूप इंटरेस्ट येईल आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने जे आहे तुम्हाला मदत करू शकेल, जेणेकरून त्यांचा स्क्रीन टाईम सुद्धा कमी होतो। आणि जर तुम्हाला मेथीचे थेपले बनवायचे असेल, मेथीचे पराठे बनवायचे असेल, त्यासाठी तुम्हाला फक्त अगदी पानांचीच गरज असेल तर अशा वेळेस तुम्ही झाऱ्याचा किंवा मग स्टीम असलेल्या चाळणीचा अशा पद्धतीने वापर नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता आपली मेथीची भाजी पूर्ण आपण इकडे निवडून घेतलेली आहे आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। मंडळी नंतरची टिप बघूयात। आता हिवाळा लागला म्हणजे सर्दी, खोकला आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस फार असतात आणि स्पेशली लहान मुलांना हे खूप होतं। मग अशा वेळेस काय करायचं, आपल्या घरी ना अद्रक असतेच, अद्रकीचा ना तुकडा तुम्हाला इकडे घ्यायचा आहे। आता ही जी काही मी रेमेडी तुमच्यासोबत शेअर करत आहे ही तुम्हाला जेव्हाही करायची आहे तेव्हा फ्रेशच बनवायचं आहे आणि फ्रेशच करायची आहे। लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत तुम्ही ही रेमेडी ट्राय करू शकता आणि लहान मुलांना अगदी मेडिसिन ते खायचं अगदी खूप टाळत असतील, त्यांना आवडत नसेल तर तुम्ही ह्या घरगुती रेमेडीज नक्की ट्राय केल्या पाहिजे। तुम्हाला अगदी छोटा अद्रकीचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे। आता जेवढा जमेल तेवढा हातामध्ये एक अशी पुरचुंडी टाईप घ्यायचा आपल्याला किंवा एखादं छोटंसं कॉटनचा कपडा घेऊ शकता। हे अद्रकी जे आपण ग्रेट करून घेतले ते पूर्ण त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा डायरेक्टली हात अगदी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर जेवढा जमेल तेवढा अद्रकीचा रस आपल्याला यामधून काढून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यातून डायरेक्ट पेस्ट काढू शकता, पण एवढीशी व्यवस्थित निघत नाही, म्हणून हे ग्रेट करून अशा पद्धतीने काढा, खूप सारी निघते। आणि त्यानंतर बघा आता अर्धा चमचा एवढं जे आहे अद्रकीचा रस आपला इकडे निघालेला आहे। आपण हे लहान मुलांसाठी बघत आहोत। अर्धा चमचा रस झालाय तर जेवढा रस झालाय तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे मध आणि जे काही अद्रकीचा रस आहे हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे। तुमच्याकडे जर लेंडी पिपळी आणि पान पिपळी असेल तर ती व्यवस्थितरित्या फ्राय करा, त्याची पूड बनवा मस्त आणि ती सुद्धा तुम्ही चिमूटभर यामध्ये टाकू शकता। सर्दी खोकलासाठी एकदम रामबाण असा घरगुती उपाय आहे आणि मुलांना सर्दी खोकला जरी झाला नसेल तरी हप्त्याभरातून एकदा तुम्ही हा एक चमचा भरून तुमच्या मुलांना नक्की देऊ शकता, जेणेकरून ह्या हिवाळ्यामध्ये त्यांना बिलकुल सर्दी खोकला होत नाही। अशाच हॅक्स तुम्हाला बघायचे असतील, ट्रिक्स बघायचे असतील, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, नसेल आवडला डिसलाईक सुद्धा करू शकता। चला मंडळी नंतरची टिप बघूयात। हिवाळा म्हटलं तर
सीजनल फ्रूटसुद्धा आले आणि त्यामध्ये सीताफळ आलंच आलं. आता मी सुद्धा हे सीताफळ घेऊन आले आणि हे सीताफळ अगदी बाहेरून अगदी बिल होतं, अगदी पिकलेलं होतं. आणि जेव्हा मी हे अशा पद्धतीने काढलं तर तुम्ही बघू शकता अर्ध पिकलेलं आहे आणि अर्ध अगदी न पिकलेलं आहे, अगदी त्याचा गरसुद्धा निघत नाही आहे. आता ह्या गोष्टी तर होतात. बाकी तुमच्याकडे सीताफळाचा काय रेट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे 80 रुपये किलो आहे. बरं, सीताफळ आले, घरात लहान मुलं असली त्यांना आपण कितीही सांगितलं की बिया गिळू नको तरीसुद्धा ते बिया जे आहे गिळतच असतात. आणि त्यांना हे फ्रूट्स देण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. जेवढाही सीताफळातील पल्प आहे तो पूर्ण गर आपल्याला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. स्पेशली आपण हे मुलांसाठी करत आहोत किंवा एखाद वेळेस तुम्हाला बासुंदी बनवायची आहे, सीताफळाची रबडी बनवायची आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता. फक्त मिक्सरला एकच पल्स द्यायचा आहे, 2-3 पल्स द्यायचे नाही. एकदम थोडासा चालू करायचं, बंद करायचं. 2-3 दिले तर मग ज्या काही बिया आहेत ना त्या सुद्धा बारीक होतील. आता काय करायचं, तुम्ही जेव्हा हे एक पल्स देणार ना तर तुम्ही बघणार की आपला जो काही पल्प आहे तो एवढा तर बारीक नाही झाला, पण बिया मात्र पूर्ण त्यामधून निघालेल्या आहेत. मग अलगदरित्या तुम्हाला बिया ह्या बाजूला झालेल्या दिसतील. तुम्हाला फक्त ह्या घरातून त्या बिया बाजूला काढायच्यात. आणि तुम्हाला असं वाटलं की मुलांना अजून एकदम फाईन प्युरी झाली पाहिजे तर त्यासाठी अशा प्लेटीमध्ये घ्यायचं, बिया आधी सर्व बाहेर काढायच्या, त्यानंतर पुन्हा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एक फाईन गर करून घ्यायचा. बासुंदी रबडीसाठी काही आईस्क्रीम बनवायची असेल किंवा सीताफळ काही तुम्हाला रेसिपीसाठी लागत असेल किंवा लहान मुलांना देण्यासाठी लागत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. जबरदस्त ट्रिक आहे. बघा इकडे मी अशी फाईन पेस्ट केली आहे. आता मुलांना सीताफळ खाणं जे आहे एकदम सोपंसुद्धा झालेलं आहे आणि त्यांच्या पोटामध्ये सीताफळाच्या बियासुद्धा होणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर पटकन लाईक करा, फॉलो करा. तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ जास्त बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. विंटर स्पेशल खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आपण शेअर करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने तुम्ही हा गर नक्कीच मुलांना खायला देऊ शकता. चला मंडळी, नंतरची टीप बघूयात. आता मी काय केलं आहे, गावाकडे गेले होते त्यामुळे मी एकदाच खूप सारा लसण आणला. आता हा लसणची डायरेक्टली अशी गट्टी असली तर ती आपण अशी वरती बांधून ठेवतो, पण हा लसण सडू नये, खराब होऊ नये म्हणून मग मी काय केलं आहे, तुमच्याकडे सुद्धा असे जास्त प्रमाणात असेल तर अशी मोठी एखादी चाळणी वगैरे घ्यायची आहे किंवा मग बास्केट असतात, फक्त त्याच्यामधनं हवा ना आत बाहेर म्हणजे खेळती राहिली पाहिजे, जे लसूण हा सडत वगैरे नाही किंवा खराब होत नाही. आता हिवाळा म्हटलं तर आपली फरशीसुद्धा फार थंड होते. आपण सॉक्स घालतो पण बऱ्याच वेळेस आपल्याला पाण्यातसुद्धा काम असतं, मग अशा वेळेस सॉक्स आपण अवॉइडसुद्धा करतो. तर मग तुम्हाला एक छोटीशी टिप मी सांगते. आता रोज आपण फरशी तर पुसतोच, मग आपली फरशी जर फार थंड असेल ना तर काय करायचं, थोडं ना कोमटपेक्षा जास्त गरम पाणी घ्यायचं, जेवढं तुम्ही सहन करू शकणार तेवढं, आणि जे फ्लोअर क्लीनर तुम्ही वापरता ते फ्लोअर क्लीनर टाकून जर तुम्ही फरशी व्यवस्थितरित्या तर काय होतं की फरशी ही थोडीफार का होईना जी फार थंडी झाली होती ती थोडीशी गरम होते आणि अशा वेळेस थंडीमध्ये जे आहे आपल्याला जास्त थंडावा सुद्धा जाणवत नाही. तुम्हाला या सगळ्या टिप्स कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.